हे कोण करतं मी सांगत नाही. त्यांच्या हट्टासाठी आणि प्रेमासाठी काही कथाभाग कशी घ्यावे, कारण एवढा असा जनसमुदाय आवडणारा रसिक प्रेक्षक आणि समोर झालेला श्रोता असा पैसे खर्च करून मिळणार नाही. मी ते आता कित्येक वेळा आलो जवळ मला 4-5 वेळा ते बोलवलं असेल, पण हे जो आनंदाचं वैभव आहे ना, हे ते कीर्तन करावं लागतं असं कधी मला वाटतं नाही. म्हणजे आल्यानंतर माझ्या अभंगाची दुसरी ओळ सुद्धा मी आल्यानंतर व्हॉट्सअपवरती ते ऐकायला गुगलवरती सर्च करून पाठवली की हा अभंगाचा आहे. दुसरी ओळ पण मला माहिती होती. ते आल्यानंतर 2 मिनिटात बघितली आणि ती लक्षात घेतली. आल्यानंतर सहज होतो, कारण की माझे कोण आहे, भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे आहेत. ती शक्ती आपल्या मागे आहो. आणि सगळे तुम्ही स्वामींचे भक्त आहात. स्वामींना रोज आपल्या उपासनेने त्यांची सेवा करत आहात, तेव्हा उपासनेच्या सामर्थ्याच्या त्या ठिकाणी कार्य करणं हा आनंद वेगळा असतो. तिथे वातावरण निर्मिती झालेली असते आणि म्हणून तुम्हाला आवडेल. आणि माझ्या लक्षात आलं त्याप्रमाणेच आहे, महिलांची मेजॉरिटी जास्ती आहे. आता तुम्हाला आरक्षण किती असतं मला माहिती नाही, पण इथे आरक्षण जवळजवळ पाऊण दिसते मला तरी. त्यामुळे तुम्हाला एखादा कथाभाग आवडेल असा कथाभाग घ्यावा असा माझा मानस आहे. आणि तुम्हाला कंटाळ येणार नाही किंवा तुम्ही तो घरी डोक्यात घेऊन जाल. आता तुमचे यजमान ते कीर्तन ऐकायला आले असेल तर आणखीन वेगळा फायदा तुम्हाला होऊ शकतो. हे मी चॅलेंज सांगू शकतो. काय फायदा होईल ते शेवटी सांगेन, आत्ता सांगत नाही. पण फार सुंदर कथाभाग आहे, तो दुर्मिळ आहे. तुम्ही फार ऐकला असेल असं मला वाटत नाही. असो, कोमल दैवत एक ठिकाण धैर्य दुरंदर राज युधिष्ठिर, धैर्य दुरंदर राज युधिष्ठिर अंतपुरामध्ये शिरला. धैर्य दुरंदर राज युधिष्ठिर अंतपुरामध्ये शिरला. धैर्य दुरंदर राज युधिष्ठिर अंतपुरामध्ये शिरला. कन्यका सेवेसाठी तेथे न दिसे त्याला रामा साधूजी. राजा राम कहो महाभारताचं युद्ध झालं आणि भीम आणि तो दुर्योधन यांच्या दोघांमध्ये गदायुद्ध झालं आणि तिथे दुर्योधनाला मारलं गेलं आणि पांडवांचा विजय झाला आणि पांडवांचं राज्य आलं. आणि ते सिंहासनावरती बसल्यानंतर या पांडवांची एक पत्नी, तिचं नाव काय, हिनं कोणाकडे किती दिवस राहायचं याचं नियोजन नारदाने ठरवून दिलं. धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव प्रत्येकाकडे 2 महिने 13 दिवस, 13×5 = 65 आणि 2 महिन्याप्रमाणे ते 10 महिने असे करून ते 365 दिवस पूर्ण केले. प्रत्येकाकडे दिवस ठरवून दिले आणि त्याप्रमाणे नियम असा होता की युधिष्ठिरांकडे द्रौपदी आहे तेव्हा ती त्यांचंच कार्य सगळं, त्यांचीच चौकशी आणि त्यांचीच सेवा करणार. आणि नित्य नियमाप्रमाणे रोजचा राज्यकारभार सगळा आटपून युधिष्ठिर महाराज, धर्मराज युधिष्ठिर आपल्या अंतःपुरामध्ये आलेले आहेत. आता आपण सुद्धा दिवसभर कामावरती जातो,
सकाळी लोकल पकडायची, दिवसभर धक्के खायचे, बॉसच्या शिव्या खायच्या, एवढं काम करायचं, 4 तास प्रवास करायचा, एवढं सगळं थकून भागून आल्यानंतर किल्लीने कुलूप उघडायला आवडतं का? हा, नाही म्हणा. कोण दिसावं असं वाटतं समोर? आपल्या धर्मपत्नीने समोर यावं असं वाटतं की नाही? हा, का तुमच्याकडे कसं असतं मला माहिती नाही. मला तरी कीर्तन गेल्यानंतर बायकोनी समोर दिसावं असं वाटतं. तेवढं प्रेम असावं लागतं. आणि द्रुपद कन्यका सेवेसाठी तेथे न दिसे त्याला रामा. नित्य नियमाने ओवाळ आत घेणारी द्रौपदी त्याला कुठे दिसेना. आता ही पतिव्रत आहे बरं का. आजही आम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये सांगतो, पतिव्रतेचे कैसे आचरण, तीसी पती हाची कारण. आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना वेगळा धर्म सांगितलेला नाही, काही करायची आवश्यकताच नाही. पती हाच धर्म असं सांगितलेलं ते तुम्हाला सांगतो. पाळायचं का नाही पाळायचं तुम्ही ठरवा. द्रौपदीला सत्यभामेने प्रश्न विचारला बरं का. द्रौपदी सत्यभामेला विचारते, अगं तू 5 पतींची पत्नी आहेस आणि असं असताना सुद्धा अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरीस्तता पंचकन्या स्मरे नित्यम कोटिपातक नाशनम. तुला कसं काय पतिव्रता म्हणतात? तू असं काय करतेस तेवढं मला सांग म्हणाले. कोण विचारतंय? सत्यभामा द्रौपदीला विचारते. तिनं उत्तर छान दिलं बरं का. 2च उत्तर दिली, तुमच्या पुढे मांडतो. ती म्हणाली, मी काही करत नाही, 2च गोष्टी करते. पण त्या काय करतेस ते सांग म्हणाले. पतिव्रतेचं काय महत्व आहे, काय करायचं ते सांगते बरं का द्रौपदी. मी माझ्या बायकोला पण बोलून घेते. म्हणतात ते सत्यभामेला काय उत्तर दिलं जरा ऐक. द्रौपदीने उत्तर दिलेलं आहे सत्यभामेला. 2 गोष्टी करते जीवनामध्ये पतिव्रता म्हणून. काय करतेस? पहिली गोष्ट, माझ्या पतींना जे आवडतं तेच करते. आणि दुसरं, त्यांना जे आवडत नाही ते करत. पंढरीनाथ महाराज की. टाळ्या वाजवू नका. अवघड कसं करणं आहे. कसं पटलं बघा. हे कळल्यानंतर मी बायकोला म्हटलं बघ असं आहे. तर ती म्हणाली, बुवा तुम्ही गोपाळकृष्णाने आम्ही सत्यभामाने म्हटलं. असं आहे, आत्ताच्या काळामध्ये बायकोलाही सांभाळून घ्यावं लागतं. गोपाळकृष्णाला वेगळं सांगायला लागायचं नाही, तिचं मन दुखवायचं नाही, जबाबदारी आपली पहिली आहे. गुलाबराव महाराजांना एखादा प्रश्न विचारला. महाराज म्हणाले, बायको विचारते मला, मी तीर्थयात्रेला जाऊ का? वास्तविक हा महाराजांना प्रश्न विचारायचा प्रश्न नाहीच, पण तरी आगाऊपणे विचारला गेला. महाराजांना ज्या क्षणी हा प्रश्न विचारला त्या क्षणी महाराजांनी एवढ्या तिखट उत्तर दिलेलं आहे. ते म्हणाले, तुमची धर्मपत्नी तीर्थक्षेत्राला जाऊ असं विचारते ना, याच्यातच समजा पातिव्रत्य संपलेलं आहे. पंढरीनाथ महाराज तुमचं काय अनुष्ठान आहे हो? काय अधिकार आहे तुमचा? तो आधी मिळवावा लागतो, मग ते प्राप्त होतं, त्याच्याशिवाय नाही. असो, जास्तीत जवळ बोलायचं नाही, फक्त ओघाने जमलं तेवढं सांगायचं सुरुवातीला. नंतर काही असं नाही बरं, फार त्रास घेऊ नका. ही द्रौपदी कुठे दिसत नाही. आणि म्हणून त्या प्रासादामध्ये धर्मराज युधिष्ठिर आत आले आणि त्यांचा तो महाल होता. त्या मोठ्या दिवाणखान्यामध्ये इतक्या सुंदर गाद्या की झोपलं की माणूस अर्धा हात जातो. AC वगैरे सगळे लावलेले आणि धर्मराज आपले पहुडले. तेवढ्यात द्रौपदी धापा टाकत नाही, पाय आपटत आपटत आली हो, केस मोकळे सोडलेले असे. आणि डाण 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 करत आमची द्रौपदी तिथून आली. आणि आल्यानंतर तिचं ते रूप बघितलं. कसं आहे, आम्ही काय करतो माहिती का, लग्नाच्या आधी वधू परीक्षा असते ना, तेव्हा आम्ही रूप बघतो, कळलं का? आणि रूप बघितल्यानंतर मग स्वरूप कळतं 1 वर्षाने. रूप आणि स्वरूपामध्ये फरक आहे.
जे रूप असतं ते दिसतं आणि स्वरूप नंतर कळतं. तसं नेहमी येणारी द्रौपदी वेगळी आहे. आणि जी धापा टाकत आली आणि तिला एवढं ते गरम व्हायला लागलं. आधीच एप्रिल महिना काय मे महिना उजाडून गेलेला होता. असं कासावीस होत होतं. केस मोकळे सोडलेले, कुंकू असं मोठं झालेलं होतं. कारण पूर्वी कुंकू लावलं जायचं आणि टिकली टिकली तर टिकली, कपाळावरती टिकली आणि बाथरूम सौभाग्यवती झाली असं आमचे बुवा म्हणायचे. कळतच नाही हो आशीर्वाद काय द्यायचा. आणि ती आली, तिचं ते रूप बघितलं आणि ती त्यांना सांगते, अहो उठा, मला झोपायचंय. धर्मराजांना सांगते, युधिष्ठिरांना, मला पडायचंय, मला कासावीस होतोय, त्रास होतोय, उठा लवकर. धर्मराज काही बोलले नाही, आत्ताप्रमाणेच. पंढरीनाथ महाराज की नो व्हॉइस. एक बाई आपल्या नवऱ्याला घेऊन गेली डॉक्टरांकडे. डॉक्टरांना म्हणाले, यांना काहीतरी औषध द्या. अहो रात्री एवढं बडबडतात, 2:30-3 वाजता काहीतरी एवढं बडबडायला लागतं, अर्धा तास थांबतच नाही. यांना काहीतरी औषध द्या, झोपेची गोळी द्या, काय झालं चेक करा म्हणाले. डॉक्टर म्हणाले, थांबा जरा बघतो. म्हणून आत नेलं, तपासलं, आले बाहेर. बायको म्हणाली, काही सापडलं का उत्तर, काय झालं, औषध त्यामुळे काय झालं काय ना. ते म्हणाले, काही झालं नाही, यांना दिवसा थोडं बोलू दे म्हणाले. पंढरीनाथ महाराज. तसं ते सांगते, लवकर बाजूला व्हा, मला झोपायचं. आणि तिचा तो आवेश बघितला. आणि ती पुढचं काय सांगते मध्यमामध्ये म्हणजे काळी 3 मध्ये दाबावे पाय माझे दुखताते आज ते. दाबावे पाय माझे दुखताते आज ते. दाबावे पाय माझे दुखताते आज ते. का झाली फूट बाणाई सजाई फूट बाणा काय हे शोभते. दाबावे पाय माझे दुखताते आज ते. दाबावे पाय माझे दुखताते आज ते. ते म्हणताय, आता एवढं सांगते तर काहीतरी केलं पाहिजे. असे काही दिवस असतात, त्रास असतो आणि त्याप्रमाणे ते सांगते, मला खूप अस्वस्थ होते, जरा पाय चेपून द्या म्हणाले माझे. ही सजाली भूतबाधा काहेला शोभते. दाबावे पाय माझे दुखताते आज ते. स्वच्छ ऐसे यावेळीला काहे शोभते. तर काय करायचं म्हणाले, हरकत नाही. आणि धर्मराज युधिष्ठिर पाय दाबायला सज्ज झाले, पाय दाबून देत आहे. आणि तेवढ्यात झालं असं, भीम गदा युद्धाचा सराव करून तो गदा घ्यायचा असा, तेवढी जड गदा आणि अशी फिरवत तो गदाचा सगळा 3चा सराव आहे. ते सगळं करून भीम आपल्या त्या जे शस्त्रागार असताना तिथे ती गदा ठेवायला म्हणून आला. आणि एवढं ती घाम वगैरे होता, आठवणा ती गदा अशी सरकन हातातून सरकली. आणि ती गदा ठेवता क्षणी झालं असं होतं, तिने एकच सांगितलं की आता एक काम करा, दारं खिडक्या सगळी उघडी ठेवा म्हणाले. काही झाकायचं नाही, सगळं उघडं ठेवा, दारं खिडक्या वगैरे. आणि नेमकी याची नजर त्यांच्या त्या महालाकडे गेली, दरवाजाकडे गेली. आता आपली असते ती बेडरूम, यांचा बेड महाल होता. आणि बघू नव्हे ते दृश्य आमच्या भीमाने बघितलं. तो म्हणाला, मी काय बघतोय, साक्षात धर्मराज युधिष्ठिर, धर्माचा राजा, आणि तो काय करतोय, द्रौपदीचे पाय शकते. हे शोभतं का म्हणाले, हे काही बरोबर नाही.
पतिदेव हा असूनही, स्त्रीची पतिदेव असूनही देवीची देव काय मानितो म्हणाले. हे काय चाललंय, तिला काय एवढं मोठं मान द्यायचं आहे, काही बरोबर नाही. पण त्याचं चित्त इतकं अस्वस्थ व्हायला लागलं आणि त्याने जेवायला सुरुवात केली. असं म्हणतात 20 पराती भात खाल्ला त्याने. 20 पराती म्हणजे ती अशी डोंगरच, त्याच्यावरती वाढणाऱ्याचं मरण एवढं ते वरण घालायचं त्याच्यावरती. आणि ह्याने तो भात फस्त केला. माणसाला काय असतं, कासावीस व्हायला काही भूक जास्ती लागते असं म्हणतात. त्याला काही कळेना काय करावं. आणि म्हणून तो तिकडून निघाला, रथ घेतला. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण 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 जय 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 कृष्ण कृष्ण. कुठे आला? द्वारकेमध्ये आला. तिकडून जो निघाला, अमरावती समान द्वारावती पुरी कनकाची. द्वारावती मध्ये आला. ती द्वारका कशी हो? सोन्याची द्वारका आहे. कृष्ण कृष्णाची म्हण्या शुक बोलती पाहुणे पल्लव डोलती. तिथे पशु पक्षी सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणतात. याने रथ बाजूला केला. कृष्णा गोविंदा माधवा केशवा धाव लवकर धाव म्हणून जो धावत सुटला तो कुठपर्यंत आला? गोपाळ कृष्णाच्या त्या दालनापर्यंत आला आणि तिथे साष्टांग नमस्कार घातला. गोपाल कृष्ण भगवान की वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की. गोपाळ कृष्णाकडे एक बघतोय. गोपाळ कृष्णाला म्हणजे गोपाळ कृष्णा अरे काहीतरी कर म्हणाले माझ्यासाठी. अरे कशाला एवढ्या चिंतेमध्ये दिसतोयस? काय झालं काय भीमा, काय झालं? तो म्हणाला तुला काय सांगायचं, एक मोठं संकट आलंय म्हणाले आमच्यावरती. ते म्हणाले तुझ्यावरती संकट आलं? आमचा भक्त असताना, आमची उपासना करत असताना, आमचं नाम घेत असताना तुझ्यावरती संकट येऊ शकतं? काय झालंय काय? ते म्हणाले एक काम करा, आमच्या दादांना जरा समजवा, म्हणजे युधिष्ठिरांना बरं का. पंढरीनाथ महाराज अहो ते ऐकतच नाहीत म्हणाले. ते म्हणाले अरे भीमा झालंय काय, विस्तृतपणे सांग म्हणाले. कोणत्या जागेवरती अडलंय, काय झालंय काय म्हणाले. ते म्हणाले अहो काय सांगायचं, मला काही सांगवतच नाही म्हणाले. मी काही तुम्हाला सांगू नाही, तुम्ही काही ऐकू नाही म्हणाले. अशी परिस्थिती आहे. मी त्या आमच्या जे आमचे सैनिकांचे जे शस्त्र असतात ना, शस्त्रागारामध्ये गेलो होतो आणि शस्त्र ठेवताना जे बघू नये ते बघितलं. आणि पण काय बघितलंस तेच तर आहे ना, काय सांगावं. मी काही सांगू शकत नाही आणि तुम्ही ऐकू शकत नाही. अरे सांग काय झालं ते. नाही मी नाही सांगू शकत. मग नको सांगूस. नाही नाही तेच सांगायला आलं म्हणाले. अरे काय काय झालं काय? ते म्हणाले अहो तुम्हाला काय सांगायचं, आमचे जे धर्मराज आहेत ना, सगळ्यांचे मोठे भीमाच्या पेक्षा वरचा नंबर कोण? युधिष्ठिर महाराज. ते आपल्या बायकोचे पाय चेपत असताना मी बघितलं. आता गोपाळ कृष्ण काय म्हणाले असतील याच्यावरती, तुम्हाला काय वाटतं? ते म्हणाले मग काय झालं त्याच्यात काय एवढं म्हणाले. अरे गोपाळ कृष्ण तू काय म्हणतोयस, त्यात काय झालं? अरे तुमच्यामध्ये पाचामध्ये एक आहे, आमचं कसं व्हायचं? तू कोणाला काय सांगतोयस? तुम्हाला एक पाचामध्ये एक आहे, आमचं कसं आहे? रुक्मिणी माझी सौंदर्याची
प्रगटे सणु प्रतिमा किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्य भामा तरीही वरी तो सहस्र सोळा तरीही वरी तो सहस्र सोळा कन्या मी अबला पराधीनला समर्थ घेण्या दास कलंकाचा योगी म्हणून उपहासा मी भोगी कर्माचा माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा योगी म्हणून उपहासा मी भोगी कर्माचा रुक्मिणी माझी सौंदर्याची प्रगते सणु प्रतिमा किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्य भामा तरीही वरी तो सहस्र सोळा तरीही वरी तो सहस्र सोळा कन्या मी अबला पराधीनला समर्थ घेण्या दास कलंकाचा योगी म्हणून उपहासा मी भोगी कर्माचा माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा असं आहे तरीही वरी तो सहस्र सोळा आम्ही कोणाला सांगायचं म्हणाले आम्ही कधी तक्रार केली एक स्त्री तरी नाराज आहे का मला सांगून सांग दाखवा म्हणाले एक तरी ऐका सगळं करतो सांभाळतो की नाही तुम्हाला काय एवढं जड झालं मला कशाला तक्रार घेऊन आला असं काहीतरी हे असं काय ऐकायचं नाही म्हणाले अरे म्हणाले तुला काय सांगायचं म्हणाले अरे युधिष्ठिराला काहीतरी समजव तो म्हणाला काही आवश्यकता नाही भीमा तू इथून जा आता काय करायचं ज्याच्याकडे जाऊन दार वाजवायचं तोच आपली बाजू घेत नाही आता कुठे जायचं भीम परत आला तो काय म्हणतो माहिती का तो सांगत होता मला दादा पाय शिपतात ह्याच्याबद्दल दुःख नाहीये त्याचा नंबर झाल्यानंतर पुढचा नंबर माझाच आहे आणि अशी की समजा आली आणि म्हणाली रगडो जमणार नाही म्हणाले मला भीम आणि पाय चेपतोय जमणार नाही त्याचं काय करायचं ते म्हणाले ते काही काळजी करून जा म्हणाले ते काही एवढं महत्वाचं नाही भीम आला घरी निघून बरं त्याला ते जेवण जाईना सारखं दृश्य तेच समोर डोळ्यासमोर असं आहे क्षणभर बघितलेल्या दृश्याचा एवढा परिणाम रात्री रात्री स्वयंप्रकाशित चेहऱ्यावरती माणसं काय काय बघत असतात किती परिणाम होतात लोकांच्यावरती काय सांगायचं कधी पण उठून बघावं चेहऱ्यावरती प्रकाश असतो लोकांच्या सगळं बघायला मिळतं ना त्याच्यामध्ये कीर्तन सुद्धा असतात बरं का ती पण बघत जावं क्षणभर बघितलेली गोष्ट त्याच्या डोक्यातून जायलाच तयार नाही आणि सारखं त्याला तोच द्यास लागला उतरविती मंत्र बळे उतरविती मंत्र बळे मांत्रिक चढल्या विषा नसावरती काय माहिती का असे मंत्र आहेत असं सामर्थ्य आपल्याकडे हजारो मंत्र आहेत प्रत्येक गोष्टीसाठी मंत्र आहे झोप येण्यासाठी सुद्धा मंत्र आहे आत्ता सांगणार नाही प्रत्येक गोष्टीसाठी मंत्र आहे
उतरविती मंत्र बळे मांत्रिक चढल्या विषान सावरती. पुढचं महत्वाचं आहे. पण जे स्त्री नयनाने दाहक तेन कधी सावरती राम. क्षणभर बघितल्याचा परिणाम असा झाला, या भीमाची ताकद एवढी कमी व्हायला, कृष्ण व्हायला लागला आमचा भीम. म्हणजे मोंट्यातनं उभ्याचा आडवा झाला परात. कुठलंही भेटलं असतं करते त्यांनी काही पॅकेज घेतलं नाही, काय नाही. नुसतं विचारानेच, विषयांच्या विचारामुळे माणूस विचारी होऊन जातो, अविचारी होऊन जातो. अर्धा व्हायला लागला आणि त्याचं वजन एवढं पटापटा कमी व्हायला लागलं. आणि खरी जागृत आईची असते ना, तिला बरोबर कळतं. हे माता माऊलीचं वैशिष्ट्य बरं का. आपण किती जरी गोष्ट लपवायची म्हटली तरी आईच्या लगेच लक्षात येते. ती आई त्याला म्हणते, अरे भीमा तुला काही रोग झालाय का, काय झालंय का म्हणाली. अरे तू दिवसेंदिवस बारीक का व्हायला लागलायस, तुला कोणी देत नाही का जेवायला बरोबर, कोण आचार्य आहे, याला जे लागतं ते देत आहे की नाही, काय झालंय काय भीमा, काय झालंय. आईने असं म्हटल्यानंतर भीम काय सांगतोय, आई ते मला काय झालंय ते मी तुला सांगू शकत नाही म्हणाला. अरे पण काय झालंय ते तरी सांग, कशामुळे अशी तब्येत झाली म्हणजे तुझी. तो म्हणाला, आई काय माहिती का, काही गोष्टी आहेत ज्या मला तुला सांगता येत नाही, पण ज्यांना याच्यातनं कळतं त्यांना मी सांगितलंय, पण ते याच्यात लक्ष घालत. अरे मग कोणाला सांगितलंयस. अहो गोपाळकृष्णाला सांगितलं. आपला गोपाळकृष्ण आपला, त्याला सांगितलंस तो ऐकत नाही. थांब म्हणाले, मी जाते. म्हणून कोणती माता रथ घेऊन गेली आणि कोणती माता तिथे आली. गोपाल कृष्ण भगवान आत्या आत या. असं असतं, आत या, आत्या आत या. हल्ली आत्या नाहीच, बाहेर जा. माणसानं हात बोलवणं जो संपूर्णच केला, तर कोणाला कोणी काही नको. आम्ही हामतो आणि आम्हाला माझं कुटुंब आणि पंढरीनाथ महाराज. अगं आत्या एवढ्या लांबून कशाला आलीस, काय झालं काय, मला बोलायचं मी आलो असतो ना, तू कशाला आलीस. तेव्हा ती सांगते, अरे 9:30 वाजत आले रे, आता तुला सांगायला पाहिजे. अरे आमची खरी शक्ती कोण आहे माहिती का, आमचा भीम हीच आमची खरी शक्ती आहे. आम्ही सगळं तरलो कशामुळे जातो, आम्हाला लोक का घाबरतात, आमच्याकडे भीम आहे म्हणून. तो आहे म्हणून आम्ही जगतो. तो कमी जास्ती झाला तर आम्हाला चालत नाही. आणि तो कृष्ण होत चाललाय, दुबळा होत चाललाय, आणि त्याला काहीतरी मनामध्ये त्याच्या काहीतरी आहे ते तुला काही सांगितलं, तू उत्तर देत नाहीस. त्याला काहीतरी सांगितलंय, निराकरण कर सगळं. ते म्हणाले, अगं अजून त्याच्या डोक्यात तेच चालू आहे का, मी त्याला सांगितलं हा विषय सोडून दे. बरं ठीक आहे, पाठवतो भीमाला, मी सांगतो त्याला काय करायचं. आणि मग मातेने सांगितलं की गोपाळकृष्ण तुला बोलवलंय, माझं सगळं बोलणी सेटिंग झालेली आहे, फक्त जाऊन अर्ज भरायचा म्हणाले. जाऊन ये, बोलणी झालेली आहे सगळे. आणि मग भीम पटकन तिथे गेला, गोपाळकृष्णाकडे उभा राहिला. ते म्हणाले, हे बघ तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे भीमा. अहो तो काही सरळ आहे का हो, तो सुद्धा नटखटच आहे. तो म्हणतो, आता ह्याला असं सांगून हा ऐकत नाही, ह्याला काहीतरी आता समजावून सांगितलं पाहिजे ना. कारण की हा द्रौपदीला एक स्त्री मानतोय हो. स्त्री को मत समजो अबला. हा, ती काय शक्ती आहे तुला माहिती नाही, त्याची अजून तुला ताकद कळली नाही, तू तिला स्त्री समजतोयस. ठीक आहे. ते म्हणाले, लाखो प्रकारच्या विवंचनांवरती, अडचणींवरती करोडो लोक मार्ग असतात. असं कोणतंच कुलूप निघालं नाही की ज्याला चावी तयार झाली. आधी चावी तयार होते, मग कुलूप तयार होतं म्हणाले. त्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस. प्रत्येक प्रश्नावरती आमच्याकडे उत्तर. काही काळजी करू नकोस. फक्त थोडा जो मी तुला उपाय सांगेन थोडा अवघड आहे. ते म्हणाले, अवघड म्हणजे किती अवघड असलं मी करायला तयार आहे. ते म्हणाले, एक काम करायला लागेल,
अमावास्या मंदवासर निषिद्ध काळ भूमीवर. काय करायचं? शनिवारचा दिवस, आज पण शनिवार आहे बघा, फक्त अमावास्या नाहीये. शनिवारी अमावास्या आली त्या दिवशी हा उपाय करायचा. जमेल का? तो म्हणाला जमेल. काय करायचं? स्मशानामध्ये जायचं म्हणाले. ते म्हणाले स्मशानात जरा मी कुठल्या गावात, अनेकांना स्मशानात पाठवून दिले म्हणाले. मी नाही गावात स्मशानात. स्मशानामध्ये जायचं ते सुद्धा कधी? रात्रीच्या वेळेस 12 वाजता. दक्षिणेला ती गंगा वाहते, पूर्वेला ते भगवान शंकरांचं मंदिर आहे, पश्चिमेला तोंड करून बसायचं आणि तिथे जे तुला दिसेल ते फक्त बघायचं, काहीही बोलायचं नाही, फक्त लक्ष ठेवायचं. आणि हळूहळू ते काय घडेल त्याप्रमाणे तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणाले. ते म्हणाले एवढंच? मग कधी? आता लगेच अमावास्या या शनिवारी जातो म्हणाले. मी घाबरत नाही. आणि त्याप्रमाणे भीम निघाला, रथ सज्ज केला, धाडधा 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 करत 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 त्या गंगेच्या तीरावरती आला, स्नान केलं गंगेमध्ये आणि भगवान शंकरांच्या इथे शंकर जय गंगा, शंकर जय गंगा, शंकर जय गंगा, हर सुरसागर, हर सुखसागर, शंकर जय गंगा, शंकर जय गंगा, शंकर गौरतनु हास्यवदन, गौरतनु हास्यवदन, गौरतनु हास्य, गौरतनु हास्यवदन, वदन दहनदा ब्राह्मण, वदन दहनदा ब्राह्मण, शंकर जय गंगा, शंकर जय गंगा, शंकर 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 शंकर. नमः पार्वती पते हर हर महादेव. भगवान शंकरांचं दर्शन घेतलं, गंगेचं स्नान केलं आणि त्याला सांगितलं होतं पूर्वेच्या दिशेने एक मोठा पिंपळ वृक्ष आहे, त्या पिंपळ वृक्षाच्या वरती झाडावरती जाऊन बसायचं. आणि तो कसा चढला? ढाढा ढाढा असा चढला, हातामध्ये गदा पकडली, काय जबडा असेल, जाऊन त्या पिंपळ वृक्षावरती जाऊन बसला. रात्रीची वेळेवर पण आत्ता आपण एवढ्या लाईट मध्ये बसलो, अशी एवढी सुशोभीकरण केलेलं नव्हतं. काळोख इतका की डोळ्यात बोट घातलं तरी कळणार नाही, एवढा काळ. आणि रात्रीची वेळ, अमावास्येचा दिवस, स्मशानाच्या इथे बसलेला आहे. आवाज यायला लागले, एवढे मला काढता येत नाही. तिथे जाऊन बघा एकदा, अनुभव घ्या. तुम्ही सगळ्यांनी जाऊन एकदा रात्रीच्या अमावास्येच्या दिवशी काय आवाज येतात सगळ्यांनी अनुभव घ्या. रात्रीच्या वेळी तिथे जाऊन पोहोचला आणि एवढे असे आवाज यायला लागले, पण घाबरला नाही हो. तसाच त्या झाडावरती बसून राहिला आणि समोर बघतोय तर 2 प्रेत जळत होती. आणि हळूहळू करता करता ते मोठं पटांगण जे होतं ना, तिथे काय चमत्कार व्हायला लागले काही कळेना. कारण अशा कोणत्या विभूती तिथे यायच्या असल्या की आधी सगळं सडा संमार्जन करावं लागतं. तसं वारा जो आला सोसाट्याचा एकदम, तो सगळं झाडून गेला तिथलं, सगळं साफसूफ 2 मिनिटांमध्ये. आणि झाडून झाल्यानंतर काय करावं लागतं? सडा संमार्जन करावं लागतं, तिथे पाणी शिंपडावं लागतं. आणि ते पाणी शिंपडण्यासाठी घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, कोसळती धारा, कोसळती धारा, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. कृष्ण विहिरिणी दोघी कवळण, कृष्ण विहिरिणी दोघी कवळण,
तिराडविते कवाड अंगण अंगणी अवघ्या तळे साचले अंगणी अवघ्या तळे साचले पिढली जलधारा पिढली जलधारा घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा कोसळती धारा कोसळती धारा घन घन माला नभी दाटल्या कोसळती असा जोरदार पाऊस पडला की नाही, मी 26 जुलैला कसा पडला आपल्याकडे त्या तीव्रतेने पाऊस पडला आणि सगळं सडा संमार्जन झालं आणि सगळ्या ज्या महिला ज्या आहेत ना त्याने अतिशय सुशोभीकरण करणाऱ्या अशा सुंदर रांगोळ्या काढल्या. तो म्हणाला हे चाललंय काय, आत्ता झाडून झालं सडा संमार्जन झालं रांगोळ्या काढल्या जात आहेत, एवढं मोठं पटांगण आहे आणि इथे समोर काय करणार काय. तेवढ्यात विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन कंपनीला बोलवलं आणि त्यांना सांगितलं मोठ्याच्या मोठा महाल बांधा आता इथे ताबडतोब. आणि त्यांनी एवढा सुंदर तो महाल बांधला, सगळं लाल कार्पेट शेवटपर्यंत आणि सगळी छोटी छोटी आसनं केली, एक मोठ्या आसनमध्ये आणि बाकीची सगळी सिंहासनं तयार केली आणि त्या सगळ्या सिंहासनांवरती छानपैकी सगळी रोषणाई आणि 5000 हंड्या होत्या. 5000 हंड्या 5000 झुमरं, 2 हंड्या आणि 3 झुमरं एवढं कमी नाही. बोलायचं तर घसघशीत बोलायचं. देवांची इथली योजना आहे. कसं होतं 5000 हंड्या 5000 झुमरं आणि छानपैकी रोषणाई. साक्षात सूर्यनारायण प्रगट झाला तर किती प्रकाश पडायला पाहिजे, मोठा प्रकाश. आणि सगळेजण बघतायत काय चाललंय, काय कोणाची सभा आहे, कोण सभा घेणार आहे इथे, कशासाठी, काय एवढी लोकांची तयारी कशासाठी चालली आहे आणि कोण येत आहे म्हणून वाट बघत होते. तर पहिलं कोण आला असेल, ब्रह्मदेवांची स्वारी आली. ते म्हणाले अच्छा अच्छा ब्रह्मदेवांची सभा आहे का. ब्रह्मदेव आले आणि त्यांनी सगळं इकडे तिकडे बघितलं आणि त्या क्षणी ते समोर त्या कार्पेटवरनं गेले आणि मुख्य आसन जे होतं त्या आसनाला नमस्कार केला आणि त्याच्या डाव्या बाजूला जाऊन बसले. ते म्हणाले ब्रह्मदेवांची स्वारी आली, ब्रह्मदेवांची सभा नाही, ब्रह्मदेवांची सभा नाही. मग म्हणाले सभा आहे कोणाची. आणि तेवढ्यात गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. नारायणा रमा रमणा